All right, warm welcome to all of you once again. Good evening. Namaste, Sagana. आजचं सेशन अत्यंत स्पेशल आहे फॉर समबडी हू हॅज नॉट हर्ड दिस इन पास्ट. काही जणांनी आपल्याला रिव्हिजन होणार आहे आपली आणि काही जणांसाठी पहिला अनुभव असणार आहे. राईट. मुलं आणि फॉरगिव्ह आपण करायचं का बरं? गंमत आपण समजून घेऊया. ठीक आहे. प्रार्थना करूया. दोन्ही हात जोडून दीर्घ श्वास घ्या. प्रार्थना करूया. हे परमेश्वर संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, प्राणी किलिंगचे जनक मास्टर चोआ कुक्सुई, all the great ones, angels of forgiveness and gratitude, we invoke your blessings to guide us throughout this session for better understanding. Thank you for helping us. Thank you to all of you. Good evening. I welcome you all again for day 13 of our session. Namaste. 13 दिवस झाले आपले. प्रवास ओके चाललाय सगळ्यांना. मागच्या 10-12 दिवस आम्ही एक दिवस विश्रांती घेतली होती आणि काल परवा आम्ही सेशन ऑफलाईन घेतलं होतं कारण आपला क्लास होता आणि नंतर काल आम्ही पुन्हा एकदा रेग्युलर आपण ऑनलाईन केलं. सेशन्स ज्यांचे मिस झाले त्यांना युट्यूबला मिळणार आहे. यू कॅन जस्ट गो टू मधुरता, टाईप इन मधुरता इन युट्यूब. तुम्हाला सगळे चॅनलवरती आपले सगळे युट्यूबचे व्हिडिओ मिळणार आहेत युट्यूबमध्ये. तुम्ही शेअरही करा. राईट. अधिकाधिक लोकांपर्यंत आम्हाला मेसेजेस घेऊन जाण्यासाठी मदत करा. सो आजचा सब्जेक्ट चिल्ड्रन. का बरं फॉरगिव्हनेस करायचं मुलांना आणि करणं गरजेचं आहे का? ग्रॅटिट्यूड का बरं त्यांना मानायचं? राईट. सो मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे राईट्स आहेत अनम्यूट करायचे. मुलांना फॉरगिव्हनेस केला पाहिजे का? मुलं आपल्याला दुखवतात का? आई मुलं दुखवतात का आपल्याला? मधुरा आणि तिचे बाबा या सेशनला दिसत आहेत मला. मुलं आपल्याला दुखवतात का? जर हो असेल अनम्यूट करा आणि बघ बघा विचारा. बऱ्याचशा तुम्ही इथे आया आहात, वडील आहात. राईट. आई माझी अनम्यूट करायचा प्रयत्न करते. माय गॉड. राईट. मुलांना फॉरगिव्ह करणं गरजेचं आहे. आणि का बरं करायला पाहिजे? व्हॉट डू यू थिंक? करा अनम्यूट करा. आई असं काय नाही, अशी गंमत नाही. जर तुला काय बोलायचं असेल तर जरूर बोल. येस. यशश्री शेवाळे, तुम्ही आपल्या सेशनला नुकताच आता यायला सुरुवात केली. काय वाटतं तुम्हाला? मुलांना आपण खरं फॉरगिव्ह चांगलं वाटतंय सर. बरं वाटतं तुम्हाला? हो. मुलांना आपण फॉरगिव्ह केलं पाहिजे का असं वाटतं तुम्हाला? मुलं आपल्याला दुखावतात का असं वाटतं तुम्हाला? नाही. यशस्वी, माझा आवाज येतोय? हो येतोय. बरं बरं. तुम्ही एक मुलगी आहात हो. आणि मुलं आहेत मागून आणि भिंतीवरनं कळतच आहे. राईट. की घरात लहान मुलं आहे. सो मुलांना फॉरगिव्ह करायला पाहिजे का आपल्याला असं वाटतं का? हो वाटतं ना. येस. हो. थँक्यू थँक्यू. राईट. सो मुलांना फॉरगिव्ह करणं गरजेचं आहे. नॅचरली गरजेचं आहे. ते आपण थोडंसं सखोल समजून घ्या की मुलं हे आपल्याला खूप शिकवतात. हे सगळ्यांना माहिती. आपले पेशन्स डेव्हलप करतात. आई झोपते तेव्हा मुलं उठतात लहानपणी. या सगळ्या स्टोऱ्या आपल्याला माहिती आहेत. या स्टोऱ्या नाही, वस्तुस्थिती आहे. राईट. आणि तसं आईचं जीवन अत्यंत खडतर त्या बाळ जेव्हा लहान असतं याच्यातनं सगळ्यातनं जातं. पण मुलांना फॉरगिव्ह करणं गरजेचं आहे का? आन्सर द क्वेश्चन इज सगळ्यात पहिले मुलांना फॉरगिव्ह करणं गरजेचं आहे. का? जरी ते तुम्हाला डायरेक्ट त्रास देत नसतील तरी सुद्धा. का? कारण की बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी आपण सहन करतात ते मुलासाठी, मुलीसाठी, मुलांसाठी, कोणासाठी सहन करतोय? कोणासाठी सहन करतोय? कोणामुळे सहन करताय? असं तुम्हाला वाटत असेल की बापरे मी शब्दाला शब्द लागेल पण नको, मुलांकडे बघून मी करत नाही, असं तुम्ही अनंत वेळा बोलला असाल का नाही? आत्महत्या करा. असू दे. मुलांकडे बघून मी नाही करू, मुलांकडे बघून नाही करू. मुलं मोठी होत आहेत, मुलं लहान आहेत, मुलं आत्ता वयात येत आहेत. हे कायम सतत हेच आहे.
मुलं वाढतायत, मुलं वयात येत आहेत, मुलं मोठी झालीत, मुलांची मुलं झालीत, मुलांची लग्न झालीत. आता काय बोलायचं? आधी मुलांचं लग्न होणार होती म्हणून काय बोलायचं? मुलं शिकत होती म्हणून काय बोलायचं? कंटिन्यूस घरोघरी त्याच परी. आता मुलगा परी आणणार आहे, मग आता काय करणार? मुलांनी परी आणली किंवा आपली परी तिकडे गेली, जर आपल्याला मुलगी असेल तर. लक्षात आलं, राईट? त्यामुळे एक कॉन्टिन्युअसली सॅक्रिफाईस करण्यासाठी का मी हिच्याकडे बघू, मी ह्याच्याकडे बघू, मी ह्या गोष्टी सहन करतोय, हा त्रास कधी कधी सहन करतोय, अपमान सहन करतोय, कारण माझ्या मुलासाठी करतोय, माझ्या मुलीसाठी करतोय. नाहीतर मी कधी सोडून गेलो असतो, नाहीतर मी कधी सोडून गेले असते. मी दुसरा जॉब करू शकलो असतो, पण मी दुसरा जॉब नाही करू शकलो कारण मुलं लहान होती. असं किती वेळा आपल्याला वाटलं. आपल्याकडे अत्यंत स्किल सेट आपल्याकडे आहेत, पण मुलं लहान आहेत किंवा मुलं अशा ठिकाणी आहेत की तिथे तुम्ही जॉब नाही करू शकत, पण तुमच्या ती जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही आपली ऍक्च्युली मन मारलं. आतल्या शैलेंद्र, जस्ट माझं एक्झाम्पल देतो की आतल्या शैलेंद्रला असं वाटत होतं की त्यांनी जॉब करावा, पण काय करू, मुलं कोण सांभाळणार? मग ती आई म्हणते जाऊ दे, मी जे आहे ते मॅनेज करते. आणि मग घरात समजा 50,000 1,00,000 रुपये उत्पन्न आलं असतं, 20,000 30,000 उत्पन्न आलं असतं, पण मुलांसाठी ते जाता नाही आलं हो आम्हाला. अशी किती घरची कहाणी आहे. अधिक काहीतरी करू शकते हो, पण मुलं खूप लहान आहे. वस्तुस्थितीच आहे. पण हे काय होतं माहितीये का, तुम्ही म्हणा शैलेंद्र आयुष सिरियस, हे काय होतं माहितीये का, प्रत्येक वेळी जेव्हा असं होतं तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हा प्रश्न विचारतो, बाबा आपलं काय? आपलं काहीच नाही. मुलांना शाळेत जायचं म्हणून सकाळी 5:30 ला आई उठते, पोळी भाजी बनवते, डबा देते, 7 मुलं शाळेत. आईची विश्रांती नाही, आईला रविवार नाही, आईला सुट्टी नाही, आईला दिवाळी नाही. लक्षात येत आहे, राईट? हे कोणासाठी करतो मी येत नाही? आईने दिवाळीचे 5 फराळ केले. आई म्हणते मुलगाने एकदा खाल्ले आणि तिने मला सांगितले की कसे बनले, तर वा, मला 11 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी त्याच्या फोनमध्ये माझं नाव शैल्या म्हणून सेव्ह केलंय. मला एवढा आनंद झाला. शैल्या, माझे मित्र मला शैल्या म्हणतात, त्यांनी माझं नाव शैल्या म्हणून सेव्ह केलं. मी काल पण बघितलं त्याचा फोन, मुली हे 2 नंबर आहेत. एक त्यांनी माझा 2 नंबर आहेत. एक जो मेन नंबर आहे त्याचं नाव डॅड म्हणून सेव्ह केलंय, माय डॅड. दुसरा नंबर त्यांनी सेव्ह केला शैल्या. म्हणजे हे तो तर तू माझा फ्रेंड आहे. सगळे तुझे फ्रेंड्स तुला शैल्या बोलतात म्हणून मी नाव सेव्ह केलं. कौतुक वाटलं माझं. वा, such a happy feeling. I feel so loved. तर आता सगळे संदर्भ मागच्या 10-12 मिनिटात आपल्याला समजतात का, की डोळे मिटून जर आपण मी तुम्हाला सांगितलं की का बरं तुम्ही हे सगळं सहन केलं, तर तुम्ही काय म्हणाल? हो, माझ्या मुलासाठी, माझ्या मुलांसाठी. आमच्याकडे अधिक अधिक जेवढ्या केसेस येतात, मुली बायका जेवढ्या येतात, 90% काय बोलू सर, कधी सोडून गेले असते. पण मुलांकडे बघून सेम स्टोरी सगळीकडे. सगळीकडे जास्वंदाची फुलं आहेत. फक्त आपल्याला असं वाटत असतं की आपल्या झाडावरती फक्त गुलाबाची फुलं नाही आली, सगळीकडे तीच फुलं आहेत. डोंट वरी. किरण, तुला काय बोलायचं आहे? नाही नाही सर, ठीक आहे. सगळीकडे सेम स्टोरी होती, बरोबर आहे. सगळीकडे सेम स्टोरी. ओके, राईट. सो किरण, थँक्यू. तो लक्षात आलं की मी काय म्हणतोय की दिस इज अ स्टोरी फ्रॉम Yes, एव्हरीबॉडी. Sushant. So I'm working on that and got 3-4 points which I had discussed with Pushkar. कोण आहे हा पुष्कर? ओके, सो कमिंग बॅक टू आवर डिस्कशन पॉइंट, की हे सगळं जास्तीत जास्त जे होत आहे, करतोय ते आपल्या मुलांसाठी आपण करतोय. बापाला विचारलं काय बरं तुझे काय प्लॅन आहे? हे मुलांसाठी करतो. म्हणजे पैसे मुलांसाठी कमवतो. LIC काढली मुलांसाठी. मुलांना
मुलांना पैसे मिळावे म्हणून, आम्हाला चांगले दिवस मिळावे म्हणून, माझ्या वडिलांनी काही माझी विशेष शॉपिंग करायची नाही असं ते मला सांगायचं. खरं आहे, त्यावेळी बऱ्याचशा फॅमिलीशी बेताची परिस्थिती होती. याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मनाच्या विरुद्ध पोटाला चिमटा काढून, मनाला चिमटा काढून, जरी त्यांना असं वाटलं की आपण 2 ट्राउझर्स एक्स्ट्रा घ्याव्या, पण मुलांना 2 कपडे दिवाळीला हे अधिक मिळावे म्हणून यांनी तीच पॅन्ट परत पुढच्या वर्षी पण दिवाळीला तीच घातली. असे सगळे पालक आपण होतो का नाही? म्हणजे आम्ही नाहीये, पण आधीचे पालक. ते पोरा आता 2 घेतले तर मी पण 2 घेतो त्या जोडीला. राईट, कळतंय का सगळ्यांना? येस और नो? सगळ्यांची ती स्टोरी आहे. येस, करेक्ट. कितीतरी वेळा आपण असं विचार करतो की अरे आपल्या मुलांना मिळावं म्हणून ठेवलंय, आपल्या आईने श्रीखंड बनवलंय, फ्रीजमध्ये ठेवलंय, मुलगा नाहीये, कॉलेजला गेलाय, आल्यावरती खाईल, गुलाबजाम आल्यावरती खाईल. आईने खाल्ले नाही, आईने आपलं 1 चमचा खाल्ला. येस और नो? सगळ्यांच्या घरची त्या स्टोरी आहेत का नाही? येस और नो? राईट. सो ह्या सगळ्या ज्या यातना तथाकथित आहेत, ज्या मनाच्या, कधी कधी कोणी आपल्याला हीन दर्जाची वागणूक देतं, कोणी आपल्याला ज्यांच्यामुळे आपण जमतो रोज संडेला फॉरगिव्हनेस करण्यासाठी, त्याचं खरं कारण आपली मुलं. त्यांच्यासाठी म्हणून आपण जमतो, त्यांना बरं वाटावं, आपल्याला बरं वाटावं, त्यांना चांगलं वाटावं, आणि ते कधीच आपल्याला त्रास देत नसतात मुलं तशी तथाकथित. पण कोणाकडे तरी बघून मी यांना सोडून देते, लक्ष देत नाहीये, मनावरती जास्त घेत नाहीये. नाही तर सर कधीच हो गेले असते मी सोडून. हे बोलणारे आमच्याकडे 5 वर्ष मी किती ऐकले. छोड़ के आ जाती थी मैंने तो सर. मैंने कहा, लेकिन क्या करूं, मेरा बेटा है. म्हणून बेटाला परत करायचं. क्लिअर होते सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टँड्स? आज वेगळा पर्स्पेक्टिव्ह कळला का सगळ्यांना? येस नो? आहात का? नाही? चला, सो आपण कामाला लागूया. मनात संकल्प, आपली मुलं 1-2 जेवढी असतील, लहान असतील, मोठी असतील, त्यांना मुलं झाली असतील. व्हिज्युअलाइज एव्हरीबडी. पुन्हा काहीतरी बंधनं असतील की ज्याच्यामुळे कळत नकळत मला त्रास होतोय, झालाय, आणि मी आतल्यात बऱ्याच वेळेला गुदमरलो असीन किंवा गुदमरली असेल, जे तुम्हाला बोलायचं तुम्ही बोला. मनाची कुचंबणा झाली असेल तुमची, तुम्ही गुदमरला असाल, सफोकेट झाला असाल, बोलू तरी कोणाशी बोलू असं झालं असाल, आई वडिलांशी बोलू शकत नसाल, बहीण भावांशी बोलू शकत नसाल, कदाचित तेही लहान असतील किंवा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अधिक वेगळे कष्ट असतील. प्रत्येक जण आपल्या आपल्या संसारात बिझी असू शकेल आणि म्हणून तुम्ही एकटेच आहात. आपल्या मुलांकडे बघा, म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आणि आय फॉरगिव्ह यू. दोन्ही हात जोडा, म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, and I forgive you. I am sorry, please forgive me, and I also forgive you. I am sorry, please forgive me. I am sorry, please forgive me. I am extremely sorry, please forgive me. ज्या भागात आपल्याला दुःख होत असेल, पेन होत असेल, अस्वस्थ होत असेल, जिथे एखादा बॉडी पार्ट आपला दुखत असेल, मनाची विचलता होत असेल, पण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हो, मला कुणी एका व्यक्ती नाही, पण कितीतरी व्यक्तींची, कितीतरी लोकांमुळे मला त्रास झालाय, पण मी केवळ आणि केवळ तुझ्याकडे बघून किंवा तुमच्या सगळ्यांकडे बघून हा सगळा त्रास मी सहन केला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. काहीतरी असेल आपल्या पूर्वजन्मातलं, आणि आज मला हे थोडं थोडं कळतंय, म्हणूनच आय फॉरगिव्ह यू, यू फॉरगिव्ह मी.
माझ्याकडे सगळ्यांनी म्हणा, आय फॉरगिव्ह यू, यू फॉरगिव्ह मी. 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 स्माईल आणि व्हिज्युअलाइज करा आपल्या मुलाचा किंवा मुलींचा किंवा आपल्या मुलांचा, जेवढे असतील तेवढे सगळ्यांचा नातवांचा फोटो इमॅजिन करा आणि म्हणा, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी म्हणा, प्लीज आय एम सॉरी. म्हणजे चुका असू शकतील, आहेत, कळत नकळत तुझ्याकडे, तुमच्या सगळ्यांकडे बघूनच मी हा त्रास सहन केलेला आहे. मला प्लीज माफ कर. मलाही मुक्त जगायचंय, चिंतामुक्त, भयमुक्त, व्याधीमुक्त जगायचंय. या सगळ्या निगेटिव्ह बंधनातनं मला मुक्त व्हायचंय. दोन्ही हात खाली आपल्या मांडीवर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, त्यांच्याकडे आपल्या डोळ्यात डोळे घालून बघा त्यांच्याकडे आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. स्माइल अँड से, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. पुन्हा एकदा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. पुन्हा एकदा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. माझं प्रेम आहे तुझ्यावरती, अतोनात प्रेम आहे, ते अलिखित आहे, ते अनकंडिशनल आहे. पण मला माफ कर. मी तुला माफ करते. मी तुला माफ करते किंवा करतोय. थँक्यू, थँक्यू. दीर्घ श्वास घेत राहा. आपल्या मनाच्या डोळ्यांनी आनंद, प्रेम व्यक्त करा आपल्या मुलांप्रती. तुमच्या सगळ्यांमुळे मला छान पेशन्स डेव्हलप झाले. प्रेम म्हणजे काय या जीवनामध्ये मला समजायला लागलं. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you and I love you. हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या, डोळे उघडा. हॅलो. येस, गुड. राईट. दीर्घ श्वास घ्या, उघडा डोळे, छानपैकी स्माइल करा. हाऊ यू फिलिंग? हलकं झालं? वाटतंय, बेटर वाटतंय? छातीवरचं ओझं झालं कमी? छातीकडे बघा बरं, इथे हार्ट चक्राकडे बघा. डोळे बंद करा आणि बोलत राहा बरं सतत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ज्या मुलासाठी आपण सगळ्यात जास्त चिंता करत असाल, आपल्याला 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, मुली आहेत, ज्या मुलासाठी, म्हणजे मुलगा इज नॉट अ एनीबडी, ज्या मुलीसाठी आपण सगळ्यात जास्त चिंता करत असाल, तिच्या डोळ्यात बघा, आपल्या हार्ट चक्राकडे लक्ष द्या. पण आय एम सॉरी ग, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी रे, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. पुन्हा एकदा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. बघा बरं, त्या भागात थोडंसं पेन कमी झालं का? बेटर वाटतंय? हलकं फील होत आहे, राईट? सो बऱ्याच वेळेला पालक जे आहेत ते सगळ्यात जास्त कोणी ह्यानी त्यांनी त्रास द्यायच्याऐवजी ह्या त्रासाने, ह्या चिंतेने जास्त ग्रस्त होतात. आणि त्यात जर कोण काय बोललं तर ते बोलण्याची सळ ही त्यापेक्षा अधिक लागत राहते. पण खरं कारण ती व्यक्ती बोलण्याची नाही, खरं कारण मुलांची असलेली चिंता. कळतंय? आज आपल्याला वेगळा पर्स्पेक्टिव्ह समजला.
दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवा. आपल्या डोक्याच्या वरती पांढरा शुभ्र लख्ख प्रकाश असलेला बॉल आहे. म्हणा हे परमेश्वरा, जगातली प्रत्येक व्यक्ती समृद्ध, समाधानी, सुखी, निरोगी, प्रत्येकाला सत्कर्म सत्कार्य करण्याची संधी सतत उपलब्ध व्हावी. सो मेट. प्रत्येकाला दिव्य प्रेम, दिव्य आशीर्वाद, दिव्य शक्ती प्रत्येकाला निर्विवादपणे मिळावी. फॉरगिव्हनेसचा आनंद, अमृतानंद हा प्रत्येकाला छान अगदी घेता यावा. सो वेट. लिंक कट कर. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय एम रूटेड, आय एम कनेक्टेड, आय एम ग्राउंडेड, आय एम सेफ, आय एम हॅपी, आय हॅव डिसाइडेड टू बी आनंदी, जॉयस. सो बी इट. विश्वास घ्या. थँक्सगिव्हिंग करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, आणि जनक मास्टर चॉक ऑफ स्विंग, ऑल द स्पिरिच्युअल टीचर्स, सगळे healing angels, guides, ministers, angels of forgiveness and forgetfulness, gratitude. We thank you to all of you. Thank you very much for joining, motivating, inspiring, sharing this video with many, many people. Thank you, thank you, thank you. Namaste. I hope you all liked this session. Thank you. Better, eh? Yes, magical है. Good. तुम्ही फीडबॅक युट्यूब वरती देऊ शकता, इथे देऊ शकता, किंवा आपल्या ग्रुप वरती द्या. एनिथिंग इज ओके. पण संदर्भ लक्षात आला आपल्याला. आपण मुलांवरती अतोनात प्रेम करतो. ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्यासाठी सॅक्रिफाईस करत राहतो कायम. आणि मग जेव्हा सॅक्रिफाईस करतो तेव्हा हे कळतंय, पण आपल्या कॉन्शियस माइंडला कळतं. पण कायम लक्षात ठेवायचं की सबकॉन्शियस माइंड आपल्याला प्रश्न विचारतं की अरे बाबा हे काय आहे, तू आनंदी कधी राहणार आहेस? का माझ्या बाळाला पावडर लावते, का माझ्या बाळाला आंघोळ घालते. हा विचारतो प्रश्न हा सबकॉन्शियस माइंड. तू कधी जेवणार आहेस? थांब माझ्या बाळाला जेवू घाल. अरे बाबा तू भुका आहेस? थांब माझ्या बाळाला झोपू दे. अरे बाबा तू झोपला नाहीयेस? हा सारखा याला प्रश्न विचारतो. शेवटी हा थकतो आणि मग नंतर काय करतो, कालांतराने आपण लक्षात आलो की मग आया आजारी पडायला सुरुवात करते. मुलं दूर गेली की मग आया आजारी पडतात. आया वडील. राईट का? कारण मग आता तिला तू कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडच्या लढाईमध्ये आता चल जा, तुझा आता गेला ना मुलगा बाहेर, किंवा आता ज्या कामाला झालं ना त्याचं लग्न झालं. त्यामुळे मुलांना फॉरगिव्ह आपण केलं पाहिजे. आपण उठसूट सासू सासरे सुना जावई क्लायंट ते बिचारा त्यांनाच फॉरगिव्ह सारखं. त्याच्यामुळे मला अशी बोलली, मला अशी बोलली, मला अशी बोलली, माझी नणंद अशी मला बोलली, माझी भावजी अशी मला बोलली, ती अशीच आहे. राहताय कोणामुळे या घरामध्ये? ज्याच्यामुळे राहताय त्याला फॉरगिव्ह करा. असतात तुम्ही काय करा. क्लिअर होतंय का? मनातलं कोणीतरी बोलल्यासारखं वाटतंय का? येस येस, तुमचं स्माइल मला सांगताय काय काय. क्लिअर होतंय? थांबू. बॅक टू बॅक दुसरं सेशन आहे. ओके, सो थँक्यू, नमस्ते. व्हिडिओ मी शेअर करीन आज संध्याकाळी. राईट, तुम्ही जरूर शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत. प्राणिक हिलिंग घेऊन जायला आपल्याला मदत करा. तुमच्या ह्या कॉन्ट्रीब्युशनचं वी रिअली अप्रिशिएट. थँक्यू सो मच. थँक्यू, टाटा, बाय बाय. थांब, तुम्ही आज इथे ऑनलाईन फीडबॅक नाही घेत, तुम्ही युट्यूब वरती द्या बरं. थँक्यू.